देवाला माहिती असतं की आपल्यात किती क्षमता आहे किंवा आपण कशातून बाहेर पडू शकू की नाही, आपल्यात केवढी शक्ती आहे. आणि त्याच पद्धतीचं मला वाटतं तीच परीक्षा तो तुम्हाला देतो. तर त्यावेळेस मी आपल्याला वाटतं की काय म्हणजे हे किती अनफेअर आहे किंवा असं कसं मला एवढी मोठी परीक्षा माझ्या वाट्याला कशी काय. पण त्याच वेळेस त्याने माझ्या आजूबाजूला खूप छान लोक पेरली होती. म्हणजे एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर मला त्या क्षणी किंवा काही काळात असं वाटलं होतं की आपल्याला ना वर डोंगरावरून खाली दरीत कोणीतरी ढकललंय. आणि खाली पडताना जे काही अनुभव येतात ना की तो फिअर किंवा तो हेल्पलेसनेस ते सगळं मी अनुभवलंय. पण खाली ना एक नेट ठेवली होती. सो मी पडले त्या नेटवर, त्या जाळीवर. सो मला लागलं नाही, पण मी तो फॉल अनुभवला. सो मला वाटतं ती जी नेट होती ती आपण दैवी शक्ती म्हणूया, तुम्ही ज्या गोष्टीला मानतात किंवा ऑप्टिमिझम लोक काही म्हणतात, पण ती नेट होती माझ्याकडे, खूप स्ट्रॉंग नेट होती. मग ती मित्र परिवार असेल किंवा माझी फॅमिली असेल, किंवा आता तू मला हे पुस्तक जे दिलं रेकीचं, तसंच अचानक एक 4-5 वर्षांपूर्वी एक रेकी मास्टर माझ्या आयुष्यात आली होती, जी इव्हेंच्युअली मला मुलगी मानायला लागली. आणि तिने पण खूप सेल्फलेसली मला मला त्या काळात साथ दिली. सो मला असं वाटतं की त्या नेटमुळे आणि एक स्वतःचं पण स्वतःला मी क्रेडिट एवढंच देईन की मी प्रयत्न सोडले नाही. जेव्हा जेव्हा मला वाटतं की मी खड्ड्यात चाललीये, खूप काळोखात कुठेतरी चाललीये, आपल्याला कळत नाहीये काय होतंय, मी दिशाहीन जेव्हा होती असं वाटायला लागतं, तेव्हा मी खूप प्रयत्न करते ताई. आणि मी सगळ्या लेवल्सवर प्रयत्न करते. सो स्वतःची ऊर्जा वर ठेवणं, मला वाटतं की म्हणजे आता मी जसं सांगितलं, माझ्याकडे खूप चांगली लोक होती, तरी पण मी जर प्रयत्न केले नसते ना, तर त्याचा काहीच उपयोग नाहीये.